नितीन गडकरींची दिलखुलास गप्पा अशी बातमी आम्ही दिली आणि लोक कमालीचे उत्सुक होते. नितीन गडकरी काय बोलतात, कुठल्याही मुद्द्यावर काय मांडणी करतात हे ऐकायला अवघा देश उत्सुक असतो. मला असं वाटतं की हा दिलखुलासपणा, थेटपणे बोलणं, मोकळं बोलणं आणि तरीही प्रचंड तन्मयतेनं काम करणं, कणखरपणे काम करणं हे फार कमी नेत्यांमध्ये असतं. ते आपल्यामध्ये आहे आणि आपल्याविषयी कमालीचं औत्सुक्य सगळ्यांना आहे. हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. म्हणजे आमच्या लोकमत समूहाच्या संपादकीय मंडळाचे चेअरमन आदरणीय विजय बाबू माझ्यासोबत आहेत आणि विजय बाबू हे केवळ आमच्या संपादकीय मंडळाचे चेअरमन नाही आहेत, तर लोकमतचे स्तंभलेखक आहेत, कॉलमिस्ट आहेत. आणि आम्ही जेव्हा इतर सगळ्यांशी बोलत असतो तेव्हा गंमत अशी असते की विचारधारा कुठली का असेना, पक्ष कुठला का असेना, पण प्रत्येकाला गडकरींविषयी आकर्षण असतं, कुतूहल असतं, आढी नसते. माझा पहिला प्रश्न हाच आहे की सध्या राजकारणामध्ये एवढा विखार वाढतोय, आक्रस्ताळेपणा वाढतोय. तुमच्याही पक्षाचे काही जण फार गळा काढून बोलत असतात, फार आक्रस्ताळेपणा करत असतात, पण तुमच्याबद्दल मात्र सगळ्याच पक्षांमध्ये या प्रकारचं वातावरण, या प्रकारची प्रेमाची भावना, हे सगळं जे आहे ते हे कशामुळे आहे? आणि राजकीय विरोध, पक्षीय विरोध जरी असला तरी सुद्धा लोकांना नितीन गडकरी हे आपले आहेत असं वाटतं. याचं कारण काय? हा पहिला प्रश्न. नाही, मुळामध्ये राजकारणामध्ये जे मतभिन्नता असते ती विचाराच्या आधारावर असते आणि त्यामुळे आपण एकमेकाच्या विचाराचे विरोधक होऊ शकतो, पण एकमेकाचे आपण शत्रू नाही आहोत. आणि लोकशाहीमध्ये हीच अपेक्षा असते की आपण, आणि महाराष्ट्राची परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून, की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विचाराचे लोक जरी असले तरी त्यांनी ही परंपरा जोपासली आहे आणि ही परंपराच महाराष्ट्राची सगळ्यात मोठी ताकद आहे. खरं म्हणजे तुम्ही म्हणता तशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राच्या संस्कृतीला, मराठी माणसाला आणि मराठी सारस्वताला हे कधीच अपेक्षित नाही. विचाराच्या बाबतीत मतभिन्नता ही स्वाभाविक आहे. प्रत्येकाला आपल्या विचाराच्या आधारावर काम करण्याचा अधिकार आहे. विचाराशी प्रामाणिक राहायला पाहिजे. आणि मला कधी कधी असं वाटतं की विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही आपली समस्या आहे. कारण कोणत्याच विचार, नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नॉन अपॉर्च्युनिस्ट अशी लोक झाल्यामुळे ते विचाराकरता या पक्षात आहे किंवा विचाराकरता त्या पक्षात, अशी स्थिती कमी लोकांची आहे. त्यामुळे गुणात्मक परिवर्तन लोकशाहीमध्ये व्हायचं असेल तर याकरता नक्कीच आपल्याला प्रत्येक पक्षातून विचाराच्या आधारावर नेतृत्व मोठ्या प्रमाणात निर्माण झालं पाहिजे. पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स नाही तर पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन हे झालं पाहिजे. कदाचित त्या विचाराबद्दल आपल्या मनात मतभिन्नता असेल, परंतु त्या व्यक्तीच्या मोठेपणाबद्दल, त्याच्या विचाराबद्दल सतत आदर राहतो. विचार भिन्नता आणि विचार शून्यता हे दोन खरं म्हणजे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत, महत्त्वाचे आणि वेगळे शब्द आहेत. मलाही कळत नाही गडकरी साहेब की हे सगळं तुम्ही तुमच्या नेत्यांना, विशेषतः महाराष्ट्रातल्या, सांगता की नाही असा प्रश्न पडावा, असं एकूण सध्या महाराष्ट्रातलं वातावरण आहे. क्रमांक 1, शिवसेनेचे मंत्री आमचे अब्दुल सत्तार असं म्हणाले होते, गडकरी साहेब कुठलेही रस्ते बांधू शकतात, कुठलेही पूल बांधू शकतात, त्यामुळे भाजप शिवसेनेचा पूलसुद्धा गडकरी साहेब बांधतील अशी आम्हाला खात्री आहे. तर खरंच सध्या इतका सगळा गोंधळ सुरू असताना, मुरलीधर मोहोळ हसतायत, तर असा सगळा गोंधळ सुरू असताना भाजप शिवसेनेचा महाराष्ट्रातला पूल बांधणं हे काम गडकरी साहेब करू शकतील अशी जी खात्री लोकांना वाटते, असं काही घडणार आहे? असं जे पूल माझ्याकडे बांधायचं कॉन्ट्रॅक्ट आहे तेच बांधत असतो. अच्छा, ते कॉन्ट्रॅक्ट आलं तर स्टेट हायवे, डिस्ट्रिक्ट रोड किंवा शहरातले मार्ग नाही बांधू शकत. मी फक्त नॅशनल हायवेलाच मॅन्डेटरी मंत्री आहे. मी फक्त माझं काम करतो, बाकीच्या गोष्टीबद्दल फार जास्त विचार करत नाही. प्रत्येकजण कॅपेबल आहे, प्रत्येकाने आपल्या बाबतीत योग्य तो निर्णय करणं योग्य राहील. महाराष्ट्रामधलं कंत्राट तुमच्याकडे नाही, तुमचं कंत्राट नॅशनल हायवेचं आहे आणि राष्ट्रीय स्तरावरचं आहे, हे क्षणभर मान्य केलं तरीसुद्धा राष्ट्रीय स्तरावर सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोनच चेहरे सगळीकडे लोकांना ठाऊक झालेले असताना स्वतःची ओळख असणारा असा एक केंद्रीय मंत्री, याची काही वेळा भीती वाटते का? नाही, मला असं वाटतं तुम्ही सगळेजण हे तर्क करता. प्रत्येकाला आपलं काम करायचं स्वातंत्र्य असतं, सगळेजण काम करत असतात. त्याचा उल्लेख विजयबाबूंनी केला की प्रत्येक सरकारी कार्यक्रमाचा एक प्रोटोकॉल असतो, त्याच्यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री आहे, प्रधानमंत्री आहे, त्यामुळे त्या डिपार्टमेंटमध्ये त्या कार्यक्रमात ते असतात. आता मी आज सांगलीत होतो तर
जयंत पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सरकारी कार्यक्रमात, कारण ते पालकमंत्री होते. आणि त्यामुळे राजकारणाच्या पद्धतीत सरकारी पद्धतीप्रमाणे कार्यक्रम होत असतात. मला एवढं एकच गोष्ट माहिती आहे, आपण जे आपल्याला संधी मिळाली आहे त्यात आपलं काम करावं. आणि आपल्यासारखे जे विद्वान चांगल्या अर्थाने म्हणतो चिकित्सक आणि परीक्षक मंडळी आहेत त्यांना लिहिण्याकरता पुष्कळ वाव आहे. त्यामुळे तुम्ही याच्यातलं ॲनालिसिस करण्याकरता तुम्ही जास्त चांगलं मार्गदर्शन समाजालाही करू शकता आणि नेत्यांनाही करू शकता, अग्रलेखातूनही करता आणि अन्य कॉलममधूनही करता. पण काही काही कॉलम खूप प्रभावी असतात आणि त्या कॉलमचा प्रभाव पण असतो आणि ते कॉलम लोकही वाचत असतात, नेतेही वाचत असतात आणि नक्कीच त्याचा परिणाम होत असतो. आणि नक्कीच प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीवर सगळेच जण काम करत असतात. मला वाटतं की हळूहळू चांगल्या गोष्टी वाचणं, चांगल्या गोष्टी बघणं, चांगल्या लोकांच्या सहवासात राहणं, यातूनच चांगला दृष्टिकोन तयार होतो. आणि लोकशाहीमध्ये तर पत्रकारिता म्हणजे चौथा स्तंभ आहे. ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह विंग, नंतर लेजिस्लेटिव्ह विंग आणि मीडिया. त्यामुळे चौघांची जबाबदारी आहे की लोकशाही समृद्ध, संपन्न झाली पाहिजे. आणि सगळ्यांनी मिळून जर त्याचा विचार केला तर नक्कीच यात बदल होईल. एक मला प्रश्न कायम असा पडतो की नितीन गडकरी नावाचा एक माणूस, ज्याचा जी पार्श्वभूमी मला माहिती आहे की एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला हा माणूस, साधारणपणे आपल्याला महिन्याला पगार किती मिळावा वगैरे एवढा विचार करायला पाहिजे. हा अचानकपणे 500,000 कोटी बिटी असे आकडे कसे काय बोलायला लागला? कारण हे आमच्यासारख्या माणसांना तुम्ही जेव्हा आकडे सांगता तेव्हा ते आकडे लिहायचं म्हटलं तरी सुद्धा अवघड जातं. एवढे मोठमोठे आकडे तुम्ही सहजपणे सांगत असता आणि आम्हाला असा प्रश्न पडतो की एवढ्या साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातला हा माणूस अशा प्रकारचे एवढे आकडे, एवढ्या मोठ्या गोष्टी, एवढं भयंकर आम्हाला वाटावं किंवा काय हे अविस्मरणीय अगदी असं वाटावं, अशा प्रकारचं काम तुम्ही करू शकता. हे आकडे मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन सुद्धा या प्रकारची जडणघडण वेगळ्या प्रकारे होऊन सुद्धा हे पुढे कसं होत गेलं? असं आहे, कोण कुठल्या कुटुंबात असतो हा मतदान असतो. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझी बहीण आणि आई मला म्हणायची की तू बँकेत नोकरी कर. मी सांगितलं मी नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा नाही. आणि त्याच्यापासून माझा स्वभाव तसाच आहे. आणि आजच मी पुण्यामध्ये 30,000 कोटी रुपयाचा नवीन रस्ता जाहीर केला, पुणे ते बंगलोर. हां, आज जाहीर केलं आज. अच्छा. आणि पुण्याच्या रिंग रोडपासून म्हणजे मुंबई ते बंगलोर 4 तासात आणि पुण्याहून 3.5 तासात. आणि आज मुंबई पुण्यापेक्षा 5 पट मोठा आणि दुप्पट रुंद असा एक्सप्रेस हायवे बांधायचं ठरवलं. हे काही माझ्याजवळ आकडे मोठे नाही आहे. आणि मी तुमच्यासारख्या पत्रकारांकडे नेहमी नम्रतापूर्वक सांगतो की माझे एकही खोटा शब्द ठरला तर ब्रेकिंग न्यूज लावा, नाही तर ब्रॉड पहिल्या नंबरवर पहिल्या पानावर लिहा. पण मला विश्वास आहे की ही संधी तुम्हाला कधी मिळणार नाही, कारण मी खोटं कधी बोलत नाही. क्या बात. आणि मी सांगीन ते होईल. आणि एखादं काम नसेल होत तर मी सांगतो हे होणार नाही, हे होण्यासारखं नाही. आणि मला असं वाटतं की जर इच्छाशक्ती असेल आणि देशासाठी समाजासाठी काही करायचं असेल तर टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेसपेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. मी तुम्हाला ही आठवण नेहमी सांगतो. पुण्यामध्ये एक पत्रकार होते कर्दळे नावाचे, इंडियन एक्सप्रेसमध्ये होते, आता नाही येत ते. तर मी त्यावेळी मंत्री होतो आणि मी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे बांधायची जबाबदारी होती आणि मी अंबानींचं टेंडर रिजेक्ट केलं होतं. त्यावेळी पुण्यात मीट द प्रेसमध्ये त्या पर्वतीच्या जवळ ते प्रेस पत्रकार होते, मी गेलो होतो. आणि मला तो दिवस आठवतो. त्यांनी मला विचारलं की तुम्ही हे एवढं 3600 कोटी रुपयाचं टेंडर रिजेक्ट केलं आणि तुम्ही स्वतः MSRDC करून बांधणार आहात, किती रुपयात होईल? मी म्हटलं 2,000 कोटीत. मग म्हणाले किती वर्षात बांधाल? मी म्हटलं 2 वर्षात. मग तुमच्यावर पैसे किती आहेत? मी म्हटलं 5 कोटी रुपये. तर ते हसले आणि ते म्हणाले तुम्हा नेत्यांना असं वाटतं का की तुम्ही काहीही बोलावं ना आम्ही तुमचं लिहावं? म्हटलं नाही. मग म्हणे कसं शक्य आहे? तुमच्याजवळ काय आहे की ज्याच्यामुळे रस्ता होईल? तर मी म्हटलं माझ्याजवळ इच्छाशक्ती आहे. आणि इफ देर इज अ व्हील देर इज अ वे, आणि इफ देर इज नो व्हील देर इज सर्वे, डिस्कशन, सेमिनार, कमिटी, सब कमिटी आणि रिसर्च. आणि मला आठवतं हे मी बोललो, तो रस्ता 1650 कोटी रुपयात बांधून पूर्ण झाला. 2,000 कोटी रुपये वाचले आणि 2 वर्षात झाला. आणि लोकांनी पण सहयोग केला. तेव्हा इच्छाशक्ती जी असते, म्हणजे मी आमच्या राजकीय भाषेत
आमच्या इथले काही नेते असतात ते बोटाने मलम लावतात तसं काम करतात. मी म्हणतो चांगलं सिरियसली काम करायचं तर कर, नाही तर नको करू. जे करायचं असेल ते प्रामाणिकपणे व्यवस्थित कर. दाखवण्यापुरतं केवळ फोटो काढायसाठी गळ्यात हार घेऊन उभा आहे हे धंदे नको करू. जे ग्रासरूटवर असेल ते काम चांगलं कर. मी सायकलवर फिरलो, ऑटो रिक्षात फिरलो, पोस्टर चिटकवायचो. आणि मला जॉर्ज फर्नांडिस आणि अटल बिहारी वाजपेयींना ऐकून मानतो. मी आज 40 वर्षात विमानतळावर माझ्या स्वागताला कुणीच नाहीत. फक्त मी त्या Z+मध्ये असल्यामुळे 50 पोलीसवाले माझ्या मागे पुढे असतात. पण माझ्याकडे कोणी येते ना, आलेलं मला आवडत नाही. एखादा चुकून आला तर मी तिला डोका तू रिकामचोट आहे का, तुला कामधंदा नाही, कशाला आला इथे एअरपोर्टवर, कोणी येते नाही. पण आता बाकीच्या शहरात पद्धत आहे, आता लोक हार घेऊन येतात, तर आता नाही म्हणायचं त्याने का नाही आहे. पण आपण नेहमी हे ठरवलं पाहिजे की लोकांना काय आवडतं, यापेक्षा आपण लोकांना काय दिशा द्यायची आहे ती नेत्यांनी ठरवली पाहिजे. वेदर यू वॉन्ट टू लीड द पीपल ऑर लीड बाय द पीपल अँड विथ युअर कन्व्हिक्शन. तुम्ही जर लोकांच्या हिताकरता जर काम केलं तर इच्छाशक्ती मजबूत असेल तर तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. आणि मला खरं म्हणजे काहीच कठीण नाही ते. मी जे काही पैसे उभे करतो ते एक गणित आहे आणि त्यातून पैसे आपोआप मिळतात. आणि ते 50, 500 कोटी, 1000 कोटी, लाख कोटी, 2 लाख कोटी, 50 लाख कोटी. तर मी तुमच्यासारख्या पत्रकारांना म्हणतो मग माझा हिशोब लावा ना तुम्ही. आणि एखाद्या नाही झालं, खोटं निघालं तर छापा. पण तुम्ही छापू शकणार नाही कधी, कारण मी खोटं सांगत नाही. आता आज सांगितलं ना 30,000 कोटीचा रस्ता बांधेन. आजचा 22 आहे, 2024 डिसेंबरच्या आत पुण्याचा रस्ता पूर्ण होईल. क्या बात. मी मागच्या वेळी विजयबाबूंनी मला सांगितलं होतं 3-4 कामं. पुण्याच्या एअरपोर्टला आता मी पुण्यामध्ये जवळपास 13 एकर जागा मिळवून दिली. आता इंटरनॅशनल एअरपोर्टही होईल आणि पुण्यातला एअरपोर्ट पण चांगला होईल. मी त्याचा पाठपुरावा केला. त्याच्याकरता चंदीगडच्या एअरपोर्टची जागा डिफेन्सला दिली आणि त्याच्या बदल्यात पुण्याची जागा आणली त्या मिटिंगमधून आणि ती ट्रान्सफर करून आता आली आहे. त्यामुळे आता पुण्याचं जे तुम्हाला मेट्रो, आता पुणे मोठ्या माणसांचं, विद्वान लोकांचं शहर आहे. एकमत नव्हतं होत. अच्छा. की कोणी म्हणे खालून घाला, कोणी म्हणे वरतून ना. कारण एक जण अनुभवी होता, विद्वान होता, तज्ज्ञ होता. उल्हासदादा बसले आहेत पुण्यामध्ये, गल्ली गल्लीत विद्वान लोक आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यामुळे मी शेवटी सांगितलं आता हे बंद करा. हे मी सांगतो असं करा. नागपुरात झाला, मी देवेंद्र 1 तासात बसलो, दीक्षित साहेबच आमचं काम बघतात तुमच्या पुण्याचं. मी म्हणलं हे आता बंद करा. DPR जो बनला, टेक्नॉलॉजी कन्सल्टंट जो आहे ते फायनल, उद्यापासून काम सुरू, चर्चा बंद. आता पुन्हा याच्यावर पुन्हा चर्चा नाही करायची. म्हणजे झालं काम सुरू. आणि आता झाली मेट्रो तुमची पूर्ण चांगली झाली. म्हणजे काही वेळा तुम्हाला काही निर्णय हे बुलडोज करावे लागतात नेतृत्वाला, आणि ते नाहीतर होतच नाही. आणि शेवटी काही वेळा समाजाच्या हिताकरता ते निर्णय घेण्याची जबाबदारी असते, तेव्हा ते घेतले जातात, त्याचा फायदा होतो. पुणेकरांविषयी तुम्ही बोललात. पुणेकरांना तुमच्या कांदा पोहे आणि दह्याचा किस्सा ऐकायचा आहे. नाही आता तर मी असं आहे की जेव्हा जेव्हा पुण्यात आलो तेव्हा सगळा कार्यक्रम आठवून रात्री माझ्या ठरलेल्या हॉटेलमध्ये जात होतो. पण आता इतक्यात तर माझं पुण्यातही येणं कमी झालं गेल्या 2-3 वर्षात. आणि आता मी खाण्याच्या बाबतीत, व्यायामाच्या बाबतीत मी एवढा नियमित नव्हतो, अनारोग्यच नव्हतो. म्हणजे माझं सगळं इनडिसिप्लिन होता. पण आता मी पुष्कळ प्रमाणामध्ये डिसिप्लिन आणली आहे. तुम्ही मगाशी म्हटलात की पैसे येतात आणि खरंच पॉलिटिकल विल असल्यानंतर पैसे किती येतात, किती 1000 कोटी, किती लाख कोटी. हां, मी दुसऱ्या माध्यमासाठी, नितिन जी आपने डिसिप्लिन शब्द का यूज़ किया अभी. वैसे विदर्भ के लोगों का कहना है कि आपका डिसिप्लिन से कोई संबंध नहीं है. ये आप बोल रही है, सच्चाई है. मगर ये जो कोरोना की जो बीमारी है, कोविड, इसमें आपको क्या सिखाया? ये कोरोना, मी 2 महिने नागपुरात होतो आणि खरोखर असा काळ मी बघितला नाही. आणि मी रोज जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो, ऑक्सिजनचे सिलेंडर शॉर्टेज होतं आणि मलाही कळत नाही, पण मी रोज त्याच्यावर रेमडेसिवीर नाही मिळालं तर आम्ही त्याची फॅक्टरी सुरू केली, त्याचं प्रोडक्शन झालं. फंगसचे इंजेक्शन मी पुण्यात पाठवले, रेमडेसिवीर आणि फंगसचे इंजेक्शन. नंतर ऑक्सिजन नव्हतं तर मला एक दिवस लक्षात आलं की ऑक्सिजन विशाखापट्टणमहून आणायचं आहे, अंगुलवरून, तिकडे ओरिसातून, भिलाईमधून. मग त्या ट्रक जाणं आणि येण्यात वेळ इकडे डॉक्टर अस्वस्थ झाले होते.
मग मी एअरफोर्सच्या चीफला फोन केला, म्हटलं आपके हवाई जहाज में वो ट्रक डाल के ले जा सकते क्या? बोले ऑक्सीजन होगा तो नहीं ले जा सकते. म्हटलं खाली ट्रक पहुंचा दो, कारण ट्रकचं शॉर्टेज होतं. तर मी रिकामे ट्रक विमानात घातले आणि ते तिकडे पाठवले. आणि मला तुम्हाला सांगतो की त्या काळात मी लोकांना आव्हान केलं आणि व्हेंटिलेटर्स 500 व्हेंटिलेटर, मी जवळपास 100 कोटी रुपयाचं साहित्य कोविडच्या काळात विदर्भातल्या सर्व गावापर्यंत आणि मेळघाटसारख्या ठिकाणी पोचवलं. आणि मला लक्षात आलं की लोक उदार अंतकरणाने मदत केली, विदेशातून मदत केली. खूप कठीण काळ होता आणि कोविडच्या काळाने आपल्याला खूप शिकवलं आहे. पुन्हा आयुष्यात असं कधी संकट आलं तर आपण खूप तयारीने याचा सामना केला पाहिजे. अनेक लोकांना औषधाअभावी, ऑक्सिजनच्या अभावी त्यांची अवस्था पाहण्यासारखी नव्हती. आणि आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं, मी प्रधानमंत्र्यांना विचारलं, म्हटलं व्हेंटिलेटर नाही आहे. तर म्हणे मला की नितिन जी आपको पता है देश में कितने वेंटिलेटर है? म्हटलं नाही. म्हटलं केवळ 17,000 वेंटिलेटर. म्हणजे आपल्याकडे पूर्ण अनेक जिल्ह्यात एक वेंटिलेटर नव्हतं. आणि म्हणून या परिस्थितीतून आपल्याला खूप शिकवलं. आपल्याला हेल्थ सर्व्हिसेसमध्ये खूप काम करायला पाहिजे. अशी वेळ कधी येऊ नये, पण आली तर लोकांची प्राण आपण वाचवू शकलो पाहिजे याची काळजी या प्रसंगाने आपल्याला सगळ्यांना आता पुष्कळ शिकवलं आहे. मैं मुद्दामून मैं जानबूझ से एक बात बताना चाहता आपको. इस समय में क्योंकि हमारी और नितिन जी की जो मैत्री है वो पक्ष के से कोई लेना देना नहीं है. मैं बताता, मैंने इतना भावुक उनको कभी नहीं देखा. यानी वो इतने भावुक हो गए और उन्होंने बोला कि नहीं, मैं इसके बाद में कोई फोन आएगा रात को तो उठाऊंगा मैं, क्योंकि अगर मैं एक के भी प्राण बचा सकते तो. ये जो आप इन्होंने काम किया, सही बात है, सही बात है. तो वो मुझे ज़्यादा ही लगा कि आप उसके अंदर जो पर्टिकुलरली बिल्कुल. डिसिप्लिन की बात, उसके बाद में योगा करने लगे. सही बात है. नहीं, एक तो स्थिति ऐसी थी कि लोगों को बेड नहीं मिल रहे थे, लोग टाल रहे थे, फोन नहीं ले रहे थे. डॉक्टर लोग करेंगे क्या? हॉस्पिटल में 40 बेड है, अब रखेंगे कहाँ? रखेंगे तो ऑक्सीजन कहाँ से देंगे, सिलेंडर कहाँ से लाएंगे? मैं डॉक्टर को मैंने इकट्ठा किया और उनको कहा आपको क्या चाहिए. एक डॉक्टर आपके लोकमत के सामने, डॉक्टर मुक्केबाज, वो टोपी वगैरह पहन के ऑपरेशन थिएटर से मेरे पास दौड़ते हुए आए और उन्होंने कहा कि नितिन जी मेरे यहाँ बिल्कुल सीरियस है पेशेंट, जान जा सकती है, मैं ऑपरेशन थिएटर से आया हूँ, आप मुझे यवतमाल के है, तो आप मुझे वेंटिलेटर दो. तो मैंने 500 वेंटिलेटर खरीद के लाए थे और वो अच्छे निकले. मार्केट में 7.5 लाख रुपए का वेंटिलेटर था, मुझे 1,47,000 में मिला था. तो मैं ताबड़तोड़ करना 2 वेंटिलेटर मैंने उनको दिए. तो उन्होंने कहा पैसे कितने देना है? मतलब मेरा दुकान है क्या, मैंने एजेंसी शुरू की क्या, तुम लेके जाओ, यूज करो, और कोई गरीब अगर उसके पास पैसे नहीं होंगे तो उसके फुकट में उपचार कर दो. मुझे पैसे मिल गए. अगदी खरं आहे. व्हेरी आणि मी अनेक डॉक्टरांच्या घरी पोहोचवून व्हेंटिलेटर दिल्या. 40-50 एक ॲम्ब्युलन्स वाटल्या. बरोबर बरोबर. गडचिरोलीमध्ये ॲम्ब्युलन्सच नव्हती. मेळघाटमध्ये ज्यांना पद्मश्री मिळाली, सातो डॉक्टर, त्यांना मी आपल्या हे जे आपले फिरोदिया साहेबांकडनं त्या ट्रॅक्सचे मोठे ॲम्ब्युलन्स घेतले. 40 लाखाची एक ॲम्ब्युलन्स आहे ती. त्यांनी त्या ॲम्ब्युलन्समध्ये ते मेळघाटमध्ये हार्टचे ऑपरेशन करून आले. अनेक लोकांचे प्राण वाचवले. अगदी खरं आहे. त्यामुळे हा अतिशय कठीण काळ होता. आणि म्हणून माझ्याकडे ऑफिसमध्ये एक वाक्य मी लिहून ठेवलं आहे की मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. आणि मी नेहमी म्हणतो की राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. आणि मला आता त्याच्यात मी ब्लंट आहे. मीच ठेका नाही घेतला निवडून यायचा. लोकांचा चॉईस आहे, मी असेल तोपर्यंत मी, नाही तर दुसऱ्याला देतील. मी लोकांना सांगतो द्यायचं तर मत द्या, नाही तुम्ही दिलं तोपर्यंत मी काम करीन. आणि लोकांचा अधिकार आहे तो. पण लोकांच्या बाबतीत राजकर्त्यांमध्ये कोणाही पक्षाच्या संवेदनशीलता असली पाहिजे. अगदी खरं आहे. आणि ही लोकांचं जेव्हा अवस्था वाईट आहे आणि तुम्हाला त्याचं काही दुःख नाही, तर मग लोकांची आपण खऱ्या अर्थाने लोकप्रती नाही. खरं आहे. आणि म्हणून अनेक पक्षाच्या अनेक लोकांनी रात्रंदिवस काम केलं. आणि एक माझ्या लक्षात आलं, मी जे तुम्हाला आवर्जून सांगतो, मी किराणा, तेल, सॅनिटायझर बनवले आणि सॅनिटायझर 1200 रुपये लिटर विकत होते लोक. ते मी आमच्या शुगर फॅक्टरीमधून मी साखरेपासून साबण बनवतो, आमच्याकडे हँडवॉश बनतात, सॅनिटायझर बनले.
आणि मी माझ्या मुलाला सांगितलं की 1,00,000 बाटल्या फुकट वाटतो. तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्यांना मी त्या बाटल्या सगळ्यांना फुकट वाटल्या. आणि मी सांगितलं याचा भाव 1200 रुपये लिटर आहे, लुटून झाल्या लोकांना 160 रुपये लिटर करा, मार्केटमध्ये फेकून द्या. पुरं मार्केट खराब करून टाकलं. कारण त्या काळात ब्लॅक मार्केट करणारे लोक मला सहन नाही झाले. अगदी खरं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की समस्या किती कठीण असल्या तरी इच्छाशक्ती मजबूत असेल तर त्याच्यावर मात करता येते आणि विजय मिळवता येतो. कष्ट कदाचित जास्त घ्यावं लागेल. आणि मीच नाही, डॉक्टरांनी, सिक्युरिटी फोर्सेस, कंपाऊंडर, खूप लोकांनी समाजात यावेळी खूप चांगल्या वृत्तीचा परिचय दिला. आणि मी 2 महिने नागपूर नाही सोडलं. मी विदर्भापुरतीच माझी जबाबदारी घेतली होती. पण माझ्या मतदारसंघाच्या बुलढाणा मेहकरपर्यंत मी जबाबदारी घेतली. आणि जेव्हा पुण्यात रेमडेसिवीर नव्हते तेव्हा मला माझ्या मित्रांनी फोन केला तर मी लगेच 5,000 बॉटल तिथून पुण्यातही पाठवल्या. बरोबर. आणि फंगसचे इंजेक्शन पण पाठवले. कलेक्टरला आणि कमिशनरला फोन केला आणि तेही पण पाठवले. त्यामुळे सगळ्या गोष्टी होऊ शकतात जर आपल्या मनामध्ये करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगा. कोरोनाचा पूर्ण कालावधी म्हणजे संवेदनशीलतेची परीक्षा होती. विजयबाबूंनी आता उल्लेख केला, मुद्दा मी त्यात ॲडिशन करतो. मी पहिली लाट जेव्हा आली तेव्हा मी वेगळ्या माध्यम समूहामध्ये काम करत होतो. पण मला विजयबाबूंचा फोन आला, संजय कसे आहात? आणि जवळपास अर्धा पाऊण तास मला ते विचारत होते, कोरोनाचा काळ कठीण आहे, तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मी कुठल्या माध्यम समूहामध्ये आहे किंवा काय हा मुद्दा वेगळा, पण त्यावेळी माणुसकीची खऱ्या अर्थानं परीक्षा होती आणि आपणही तोच मुद्दा सांगितलात. हे अगदी खरंच आहे की चांगुलपणा किंवा काय. पण एक प्रश्न आम्हाला सगळ्यांनाच नेहमी असा पडत असतो की 2019ची निवडणूक आत्ता जी जिंकली भाजपनं किंवा त्यानंतरच्या राज्यांमधल्या निवडणुका असतील किंवा 4 राज्यांच्या निवडणुका असतील, त्यामध्ये नितीन गडकरींनी केलेल्या पायाभूत सुविधांचं काम हा फार मोठा मुद्दा होता. किंबहुना त्या निवडणुकीच्या विजयामध्ये विश्लेषण करताना सुद्धा अनेक पत्रकारांनी, अनेक पत्रपंडितांनी, विचारवंतांनी हा अगदी आवर्जून उल्लेख केला की या प्रकारचं पायाभूत काम झालं म्हणून भाजपला फायदा झाला. हे विश्लेषण आम्ही करतो, पण नितीन गडकरींना याचा पक्षात फायदा होतो. माझ्या असं आईने मला वाटत एक नाही. चांगली गोष्ट सांगितली आणि कुसुमाग्रजांनी पण सांगितलं, देणाऱ्यांनी देत राहावे, घेणाऱ्यांनी घेत राहावे, देणाऱ्यांनी घेणाऱ्याच्या हात. पण घेणारे ठरलेलेच आहेत आणि देणारा एकच आहे. मी तर मी सांगितलं की मला PR मी करत नाही, मला जमत नाही ते. लोक 10 रुपयाचं काम करतात, 1 रुपयाचं काम करतात, 10 रुपयाचा प्रचार करतात. माझ्याकडे मला अनेक वेळा म्हटलं तुम्ही 10 रुपयाचं काम करतात आणि 1 रुपयाचं सांगता. आता कधी प्रत्येकाचा तो स्वभाव असतो. पण मग मी एवढंच समजलो, कारण मी संघाचा स्वयंसेवक विद्यार्थी परिषद काम करत होतो, की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनामध्ये आपल्याला जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण काम केलं की नाही केलं हे जनता पाहिल, पत्रकार पाहिल, लोक ठरवतील. आणि एक गोष्टीचा मला पहिल्यापासून हेट्रेट आहे की आपल्या कामाचा प्रचार आपण नाही करायचा. रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. इफ यू डिझर्व फॉर इट यू विल गेट इट. आणि त्यामुळे आता मी उत्तराखंडमध्ये नव्हते, ते एका लिडिंग पेपरमध्ये आलं, मला ते लोकांनी पाठवलं. ते लिहिलं होतं की मोदी का नाम, गडकरी का काम और भाजप का कमाल. कुठं आपलं उत्तर प्रदेशचं लिडिंग हिंदी पेपर आहे कोणतरी, नाही आपलं प्रभात, अमर उजाला. तर अमर उजालाची फ्रंट पेजची हे होती. आता त्या पत्रकार तिथे कोणाला तरी लिहिलं असेल, पण उत्तराखंडमधले मुख्यमंत्री असतील, योगीजी असतील, योगीजी मला भेटले, प्रमोद सावंत भेटले. अशी जेव्हा हेडिंग्स येतात तेव्हा त्रास होतो का? मी कोणाची चिंताच करत नाही, मला त्रास का होतो? तुमची पण नाही करत, लोकांची पण नाही करत, जनतेची पण नाही करत मी, आणि आपल्या बायको मुलांची पण नाही करत. मी आपलं जसं वाटतं तसं राहतो, जे वाटलं ते खातो, आनंदात राहतो. आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात मला हे बाकीचे प्रश्न कुठे येत नाहीत. नाही, पण तुम्ही आजकाल सिनेमा वगैरे पाहता का? नाही, आजकाल वेळ नाही मिळतो. गाणे वगैरे? गाणं ऐकतो मी. कालच हृदयनाथ मंगेशकरांचा गौरव करणाऱ्या कार्यक्रमात गेलो होतो. तर मी इतक्यात लता मंगेशकरांची गाणी ऐकत असताना तो वीर झरा म्हणून पिक्चर, त्याच्यामध्ये लता मंगेशकरांची खूपच सुंदर गाणी आहेत. एक रूपकुमार राठोडचं आहे आणि अजून दोघांचं त्यांनी गाणं कोणतं आहे ते नाही सांगत. विजयबाबू पण ती गाणी एवढी सुंदर आहे, एकदम दर्दी आहेत. नाही इतकी सुंदर आहे कि मैं काल थी हृदयनाथ मंगेशकर. आप क्या करिए, लता मंगेशकर का आवाज निकाल रहा हूं, मैं दूसरा आवाज निकालता हूँ. क्या बात है. हमने कल नागपुर में वो साईराम अय्यर का प्रोग्राम किया था, वो खासदार सांस्कृतिक महोत्सव में, वो दोनों आवाज में गाते हैं. हाँ, आप अगले बार उसको बुलाइए, वो अच्छा गाएगा. सिनेमावरून आठवलं, विजयबाबूंनी विचारलं
तुम्ही सर, थोडं शेवटचा प्रश्न का? आनंद 3 वेळा बघितला, दिवार 3 वेळा बघितला, असं आहे बघा सर. काश्मीर फाईल्स बघितला का? आम्ही सिनेमा समोरून हा. आणि नाटक मागून पाहणाऱ्या प्रेक्षकांमधले लोक आहोत. त्यावेळी 85 पैशात थर्ड क्लासचं तिकीट मिळायचं आणि आमच्या ते महालातले टॉकीजेस होते तर कपडे ओले व्हायचे, फाटायचे, कारण थर्ड क्लासचं तिकीट जायच तो 85 पैशात मिळवताना पहिल्या दिवशी तिकीट काढणं म्हणजे कठीण. त्यामुळे आम्ही त्या बजेट जीवन जगलो. ते सगळे मी माझं बेसिक जीवनाची सुरुवात स्टुडंट लीडर म्हणून झाली. मी इलेक्शनमध्ये उभं होतो तर त्यावेळी आमचं आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, एक विजय सुपर स्कूटर होती, तर 4 लोक बसायचो आणि युनिव्हर्सिटी कॅम्पस निघाल मी चौथा म्हणून सगळं नंबर प्लेटवर हात ठेव, पोलीसला दिसलं नाही पाहिजे, आणि पूर्ण मेन रोडवरून गाडी घेऊन जायचं. आणि किती पोलिसनी शिट्ट्या मारल्या तरी गाडी थांबायची नाही. वंडरफुल. मी म्हटलं की आनंद 3 वेळा बघितला, दिवार 3 वेळा पाहिला, काश्मीर फाईल्स पाहिला की नाही? काश्मीर फाईल पण बघितला, सुंदर पिक्चर आहे, कसा आहे? चांगला आहे. 2 प्रश्न शेवटचे, तुम्हाला उशीर असल्यामुळे. पहिला मुद्दा असा की तुम्ही पैशांबद्दल नेहमीच बोलता की पैसे ही काही चिंता नाही आहे, किती पैसे येतील आणि मी पैसे आणू शकतो. ते येतात, पण त्यात काही लपवाछपवी आहे असं काही मी आता म्हणणार नाही. पण ग्राउंडवर ते पैसे अनेकदा येताना दिसत नाहीत किंवा ती कामं पूर्ण होताना दिसत नाहीत, कामं रेंगाळतात, कामं होतच नाहीत. त्यामुळे तुमची घोषणा वेगळी आणि प्रत्यक्ष ग्राउंडवरचं वास्तव वेगळं असं काही वेळा घडतं. वयस्कर सर, तुम्ही रेंगाळलेलं एक काम सांगा बरं. तुम्ही जेव्हा म्हणता तर सांगा काम. नाही आता साधी गोष्ट आहे, गोवा मी सांगू नाही हायवे, शकत. मुंबई गोवा हायवे आहे, जळगाव औरंगाबाद हायवे आहे, अशा प्रकारची जी कामं आहेत की जी आम्ही खूप वर्षांपासून ऐकतोय तुमच्याकडून की ती होत आहेत. पण आता मी परवा पहिली जळगावला गोष्ट, गेलो. जळगाव औरंगाबादचा हायवे जो होता तो स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. बरोबर. आत्ता मी त्याला नॅशनल हायवे हो. घोषित केलं. आता त्याचं डिझाईन झालं, आता टेंडर निघेल. तुम्हाला आज सांगायला विसरलो, औरंगाबाद ते पुणे हा एक्झिस्टिंग रोडच्या व्यतिरिक्त मी भारतमालामध्ये पुणे औरंगाबाद नवीन एक्सप्रेस हायवे पण बांधतोय. अच्छा. आणि त्याचे आज पहिल्यांदाच सांगतोय, त्याचा DPR तयार झालेला आहे, अलाइनमेंट पक्की झाली आहे आणि त्यामुळे औरंगाबादला तुम्ही लवकरच पोचाल, 2 तासात पोचाल. आणि हा जो एक्झिस्टिंग आहे त्याचा आता डिझाईन सुरू आहे. अच्छा. मुंबई गोवा हा माझा प्रोजेक्ट नव्हता, हं. हा भुजबळ साहेब मंत्री असताना त्यांनी अवॉर्ड केला. खूप अडचणी आल्या, कोर्ट केसेस झाल्या, अजूनही कोर्टात आहे. आता 80% पूर्ण झाला आहे. पण या हायवेमध्ये एवढे संकट आहेत की आता जो शेवटचा अडचणीचा भाग होता पनवेल इंदापूर, त्याचं जवळपास 85% काम झालं आहे आणि मी त्याला आता कॉन्क्रीटमध्ये कन्वर्ट केला आहे. आणि मध्ये रत्नागिरीच्या 2 पॅकेजमध्ये अजूनही अडचण आहे. पुण्यातल्या एका बिल्डरनी आता त्याच्यात तो टेक ओव्हर केला आणि आता ते पैशाचं काहीतरी मी बुधवारीच त्याची मीटिंग ठरवली आहे. त्याच्यात अडचणी आहे, पण हे सगळं जुन्या काळातलं होतं. बरोबर. महाराष्ट्र गव्हर्नर का ते मी निस्तरलं. बरोबर. पण आता त्याच्यातल्या अडचणी पण सुटून तो साधारणतः 1.5 वर्षामध्ये काम कंप्लीट होईल असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये आणखी एक भीती अनेकदा अशी असते की सातत्य महत्त्वाचं असतंच, पण खातं बदललं की मग ते काम तसंच रेंगाळतं. मग गंगा शुद्धीकरण असेल, बंदराबद्दलचे प्रोजेक्ट्स असतील, जलवाहतूक असेल, तर तो एक धोका यामध्ये. कसं आहे, प्रत्येक ठिकाणी कोणता संपादक ठेवायचा आणि कोणाला काढायचं हे विजयबाबू तुम्ही ठरवतात. थेट विजयबाबूंनाच म्हणजे भाऊ ते ठरवत आमचं प्रधानमंत्री ठरवतात. त्याच्यामुळे हे जेव्हा संपादक बदलवतात, वार्ताहर बदलवतात, आमचे इथे खाते आमचे पंतप्रधान फार चांगले आहेत बरं का, पण आमचे पंतप्रधान चांगले आहेत, तुमच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. असं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मालक हा मालक असतो आणि अधिकार जो असतो त्याला अधिकारी आहे माणसं बदलायचा. आणि त्याला दोन्ही बाजूनी आहे की योग्य, कारण चांगल्या वाईट परिणामी जबाबदारी त्याच्यावर असते. आणि त्यामुळे हे लोकशाहीमध्ये होतच असतं. आपने लोकशाही की बात की थी, आपको क्या लग रहा है लोकशाही को लेके अभी आज के हालात में? बिल्कुल. क्योंकि 2 प्रश्न मेरे मन में, मैं ऐसा मानता हूं कि आप लोकशाही में बहुत विश्वास करते हैं. आज जो कांग्रेस है, कांग्रेस चलाने की जिम्मेदारी आपकी, ऐसा नहीं बोल रहा हूं मैं, मगर आज कांग्रेस जो है तो विपक्ष रहना चाहिए और विपक्ष रहेगा तो ये लोकतंत्र जीवित रहेगा, ऐसा आप मानते हैं, तो आप उस दृष्टि से क्या कदम उठा रहे हैं? देखिए, पहली बात तो ऐसी कि लोकतंत्र 2 पहिए पर चलती है. एक सत्तारूढ़ पार्टी है और विपक्ष है, और स्ट्रॉन्ग विपक्ष ये लोकतंत्र की आवश्यकता है.
और इसलिए मैं दिल से चाहता हूं कि कांग्रेस पार्टी मजबूत हो। और एक दूसरा बात जो है आपको बताऊं, वो सीरियस है। अगर कांग्रेस पार्टी कम हो रही तो उसकी प्लेस जो होती है वो रीजनल पार्टी ले रही है, और रीजनल पार्टी जो कांग्रेस पार्टी की जगह ले रही वो लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है। और इसलिए मैं दिल से चाहता हूं कि एक मजबूत विपक्ष के रूप में लोकतंत्र में विपक्ष मजबूत रहना चाहिए। और पंडित जवाहरलाल नेहरू, ये बात का उदाहरण है लोकसभा में कि अटल बिहारी वाजपेयी चुनाव हारने के बाद भी पंडित जी ने उनका सम्मान किया था। तो यही है कि लोकतंत्र में विपक्ष की भूमिका उतनी महत्वपूर्ण है, और मैं दिल से चाहता हूं कि कांग्रेस पार्टी भी देश में मजबूत होनी चाहिए। और एक बात मैं आपको कहता हूं, जो कांग्रेस के विचारों के हैं उन्होंने पार्टी विचारों पर श्रद्धा रख के कांग्रेस में रहना चाहिए। मैं पूना में आया था जब मैं बीजेपी में मैंने एंट्री ली थी, और वो मेरे लाइफ का बहुत अच्छा प्रसंग है। तब लक्ष्मणराव मानकर और मैं महाराष्ट्र एक्सप्रेस से सुबह ये पूना स्टेशन पर उतरे, प्लेटफॉर्म नंबर 1 पर गाड़ी आई, तो मैं वो बीजेपी का लिटरेचर साहित्य कंधे में रखकर वो बैग पकड़ के पैदल चलने लगा। तो उस समय हम ऐसे ही काम करते थे। तो उतने में डॉक्टर श्रीकांत जिचकार मेरे पीछे से आ रहे थे फर्स्ट क्लास के डब्बे से, वो पूर्व राज्य मंत्री थे। उनने मुझे देखा और बोला, नितिन अरे ये तुम इसको दे दो सामान, तुम क्यों उठा रहे हो? बोला नहीं ये हमारे पार्टी का है, मैं कार्यकारिणी की मीटिंग के लिए आया हूँ। तो उन्होंने मुझे, नितिन तुम बहुत अच्छे हो पर तुम्हें इस पार्टी का कोई भविष्य नहीं है, तुम पार्टी छोड़ दो, अच्छे कांग्रेस पार्टी में जाओ, अच्छे पार्टी में जाओ, तुम्हारा करियर अच्छा होगा। मैंने कहा श्रीकांत मैं कुएं में कूद के जान दे दूंगा पर अपनी विचारधारा और पार्टी नहीं छोड़ूंगा। और मैं जब बाहर से आया तो दादा को पता होगा, उल्ला जी को, वेंकटेश माडगुळकर शायद खड़े थे उस समय। वो मेरी एंट्री थी, 1980-78 की बात है, और वो काले दीवार पर पुणे स्टेशन के बाहर पर लिखा था, पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2, और बाजू में लिखा था हम 2 हमारे 2। वो देखकर मैं हंस भी रहा था और मुझे दुख हो रहा था कि मैं जिस पार्टी के पहले मीटिंग को जा रहा हूं उसका भविष्य क्या हुआ। तो क्षण भर मुझे लगा कि ये पार्टी का क्या होगा। पर मैं आपको बताता हूं कि अनेक कार्यकर्ताओं ने मेहनत की, परिश्रम की, और वो परिस्थिति बदली, और 2 वाली पार्टी अटल बिहारी वाजपेयी देश के प्रधानमंत्री बने और हमें सत्ता मिली। इसलिए हर पार्टी को मौका आएगा, निराश होकर पार्टी और विचारधारा को नहीं छोड़ना चाहिए। जो जो विचारधारा है उसको कायम रखकर काम करते रहना चाहिए। अगर आप काम करते रहेंगे तो एक दिन जब पराजय होता है तो एक दिन जीत भी होती है, ये निश्चित है। जी पॉलिटिकल फिलॉसॉफी तुम्ही सांगता, राजकीय तत्वज्ञान सांगता, ते खरंच खूप व्यापक परिप्रेक्ष्यात तुम्ही कायम मांडणी करत असता, पण या राजकीय तत्वज्ञानाची स्पेस आत्ताच्या राजकारणामध्ये आहे असं वाटतं का? मला काही घेणे देणंच नाही कोणाशी. मी माझं कन्व्हिक्शन, इट इज माय प्रायव्हेट प्रॉपर्टी. I am loyal to my ideology, my conviction, and politics is the instrument of socio-economic. पण शेवटी तुम्हाला त्या चौकटीतच काम करावं लागतं काय राजकारणाच्या. चौकट, कोणाची चौकट आहे? काही घेणं नाही. मला जायचं आहे, माझं काम आहे, मी माझ्या मार्गाने जाईल. ज्याला पटलं तो होट डील नाही देतो, नाही देणार, नाही तर काम चालूच आहे आपलं. काय आपल्याला रोटी कपडा मकान थोड़ी महंगा है. मी तुम्हाला, मी पहले अनेक कार्यकर्ते येतात माझ्याकडे, मैं देश के लिए जीवन देना चाहता हूँ. मतलब पहले क्या करते थे, बोला मेरा दुकान था किराने का, अब बंद पड़ा, अभी दिवाला पीटा है. मैंने बोला पहले अपना घर संभाल, अपना किराने का दुकान संभाल, और अपना घर परिवार संभाल, बाद में राजनीति कर, फालतू धंधे मत कर. अनेक लोगों को मैं डिस्करेज करता हूँ. राजनीति ये पैसा कमाने का धंधा नहीं है, पहले अपना काम करो. आणि मी या जिद्दीपोटी मी आपल्या मुलाला, मी एक पेट्रोलियम कंपनी काढली आणि भाजपच्या 50 कार्यकर्त्यांना पेट्रोल पंप दिले. बोले इमानदारीने काम करा, पैसे खाऊन धंदा करून राजकारण नाही करायचं. आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगतो, आपण आपल्या परीने चालत राहावं, आणि चालत असताना गडकरी जी, मैं आपको बीच में टोक रहा हूँ क्योंकि अभी बहुत सीरियस ये एक विषय है, क्योंकि अब रीजनल पार्टियाँ जगह जगह पे काम कर रही है. यानी कांग्रेस को 2 सीटें मिली यूपी में, और हर जगहों पे अलग अलग जगहों पे अलग अलग. ऐसे में हम जब ये कहते हैं कि विचारधारा मुझे नज़र ही नहीं आ रही है. अगर विचारधारा अगर होती तो ये आज हालत नहीं होती थी. इसलिए सबसे पहले ये है कि
जो आपने मैं आपको एक एग्जांपल देता हूँ कि कल आपने नागपुर के अंदर एक ब्रिज को श्रीकांत जिचकर का नाम दे दिया। ये जो दिल का बड़कपन है या पॉलिटिकल किसी की इज्जत करना है, या मुझे याद है कि जब आप अध्यक्ष बने बीजेपी के, तो उस वक्त में आपने जिस ढंग से सोनिया जी के साथ में बर्ताव किया या बात की, सवाल ये कि आज जब तक आपने पंडित नेहरू का भी अभी एग्जाम्पल दिया, वो करने के लिए सीरियसली चिंतन करने की आवश्यकता है, ऐसा नहीं लग रहा कि आपको? देखिए, समय के अनुसार लोग बदलते हैं और जो कल था वो आज नहीं, आज है वो कल नहीं। और डिटोरिएशन समाज के हर क्षेत्र में हुआ है, पत्रकारिता में भी हुआ है। अभी जोशी जी का हमने सत्कार किया। अब इस प्रकार के पत्रकार अभी नहीं मिलेंगे जो पत्रकारिता को कन्विक्शन जीवन व्रत के रूप में काम कर रहे थे, ऐसे पत्रकार हमने देखे। तो परिस्थितियां बदलती है, लोग बदलते पीढ़ी में। मैंने अभी आपको एक बात बताई कि मैं खासदार सांस्कृतिक महोत्सव करता हूँ, तो एक लड़का मेरे यहाँ आता है, उसके पिताजी को टिकट भी दिया था हमने। वो एक बार आता है और बोलता मैं आपका बड़ा फैन हूँ और मुझे गाना गाना है आपके, एक बार बुलाइए। तो ये मतलब यार मैं तो मुकेश को चाहता हूँ, तुम्हारा गाना का मैंने सुना भी नहीं नाम। बोला आप मुझे एक बार मौका दो। अब मैंने हमारे यहाँ खासदार क्रीड़ा महोत्सव में उसका कार्यक्रम किया यशवंत स्टेडियम पर। तो जो बाकी लोग थे वो बोल रहे थे कि ये बहुत बड़ा कलाकार है। अरे मतलब क्या मैं तो नाम ही नहीं सुना। अब उस दिन यशवंत स्टेडियम पैक हुआ था, आपको याद होगा, उस कलाकार का नाम था जुबेन नौटियाल। और इतने युवक युवती आए थे कि मैं समझ ही नहीं पाया, क्योंकि मुझे अंदाज ही नहीं कि समाज बदल गया। कल वो कौन अपना, अभी मैंने आपको, जावेद अली, उसका कार्यक्रम हुआ हमारे सांस्कृतिक महोत्सव में। पूरे लोग अलग थे, 40-50 हजार खुर्चियां उड़ा रहे थे, आनंद ले रहे थे, अलग थे। कवि सम्मेलन हुआ, उसके लोग अलग थे। और मैं अपना नितिन मुकेश का ही गाना करो करके बोलता था। तो हमारी कमेटी बोले अब नितिन मुकेश अभी हो गया पुराना, अभी ये जुबेन नौटियाल। शंकर महादेवन के गाने में मिक्स लोग थे। तो एक बात जो विजय बाबू आपको मुझे ध्यान में नहीं आ रही कि जैसे हम हैं आप हैं, वैसे हमारे बेटे नहीं है, दुनिया बदल रही है और उनका चॉइस भी बदल रहा है, उनका स्वभाव भी बदल रहा है और उनकी लाइकिंग्स भी बदल रही है। हाँ, ये तो बिल्कुल वैसे राजनीति भी बदली हुई है। तो लेट अस होप फॉर द बेस्ट। याला जोडूनच फक्त गडकरी साहेब, तुम्ही जे मागे म्हटला होता, आपका ये आखिरी प्रश्न है। तुम्ही असं म्हटलं होतं मागे, आखिरी प्रश्न करू। हां ठीक आहे, की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत असं नाही, अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. श्रीमंतीचा हा रस्ता हे खरंच आहे, पण त्या रस्त्यावर जर धार्मिक दंगली होणार असतील तर विकास कसा होईल? त्यामुळे ही सगळ्यात मोठी चिंता सध्याची. सध्या तर धार्मिक दंगली कुठे होतच नाही. धार्मिक उन्माद, विखार, धर्मांधता, धर्मातला द्वेष, तुम्हाला एक सांगू का, आणि त्याच्यावर उभं असणारं राजकारण. तुम्ही एक काम करता, तुम्ही काय करता, दोन्ही बाजूने टाळ्या वाजवता, तबला डग्गा वाजवता. तुम्ही ठरवा बरं, बहिष्कार करा या न्यूजचा, नाही द्यायचा बहिष्कार. कोणी जर उन्मादाच्या गोष्टी केल्या, कोणाही पक्षाने नाही छापायचं, ते ठरवून टाका. काय असतं त्याला, तुम्ही टीव्हीवर एक न्यूज लावता की यांनी असं केलं, लगेच दुसऱ्यांनी काय केलं, हे तुम्ही कशाला वाढवता? दुसरं असं आहे, धार्मिक अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आणि दुसरं, हे बऱ्याचशा गोष्टीमध्ये इमेज वर्सेस रियालिटी आहे. तुम्ही जे सांगता, समजता किंवा इंटरप्रेट करता, त्याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नसतो. त्यामुळे वस्तुनिष्ठ याच्यामध्ये आपल्याला समाजात सौहार्द निर्माण करण्यामध्ये, आम्ही संघच आहे, आता मी अनेक दिवसांनी संघ पाहिला, पण संघाबद्दल जे लिहिलं गेलं ते 90% चुकीचं आहे, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. हां, काही गोष्टीबद्दल मतभेद होऊ शकतात, मतभेद असू शकतात. आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की CPMचे मुख्यमंत्री आहेत केरळचे, त्यांचा शपथविधी होता. तो त्यांनी मला फोन केला कि मैंने पूरे देश में से एक ही व्यक्ति को मेरे ओथ सेरेमनी के लिए बुलाया, वो आप है, आप जरूर आओ. आता मी ठरवलं की मी एकटा जाऊ का नाही जाऊ का नको, मग पेपरवाले काय लिहितील, गेला तर लिहितील हा का गेला, नाही गेला तर लिहितील का नाही गेला. मी असं करता करता मी पण घाबरलो आणि मी सांगितलं मी माझी तब्येत बरोबर नाही गेलो. प्रॉब्लेम काय होतो की सगळेच जण आता व्यावसायिक झाले आहेत. मार्गदर्शन करण्याचा अधिकार त्यालाच आहे,
की तो आपल्या जीवनामध्ये त्या विचारानुरूप तसं वागतोय. आपण काय करतो, दोन्ही बाजूंना प्रोत्साहन दिल्यामुळे जो खरा पॉईंट आहे तो लोकांसमोर येत नाही. मला असं वाटतं की मीडियानी पण भूमिका घ्यावी. जे चांगलं आहे ते चांगलं आहे, त्याला सपोर्ट करावा. जे वाईट आहे ते वाईट आहे, त्याला विरोध करावा. आणि समाज हिताचा आणि राष्ट्रीयतेचा विचार करून परखडपणे लिहावं. त्यांनी दोन्ही बाजूंना महत्त्व देऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कदाचित माझं व्यावसायिकदृष्ट्या योग्य आहे किंवा अयोग्य मला माहिती नाही. मध्यंतरी मी जेव्हा शेवटचा, अगदी हा शेवटचा प्रश्न, मध्यंतरी जेव्हा मी बंगाल, बिहार आणि असा बाहेर दौरा करत होतो, तर बाहेरच्या लोकांचं म्हणणं असं आहे की नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, पंतप्रधान व्हायला पाहिजेत नितीन गडकरी. महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यांना ते वाटत असतंच की मोदीनंतर योगी असं जर नाव आलं तर लोकांना असं वाटतं की अरे मग गडकरी कधी. हा पण एक मुद्दा असतो. आणि अगदी तसंच महाराष्ट्रातल्या माणसांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गडकरी व्हावेत अशी पण इच्छा असते. असं आहे की मी आता राष्ट्रीय राजकारणात आहे आणि मलाही महाराष्ट्रात यायचं नाही आहे. कारण मला दिल्लीत जायचं नव्हतं, तेव्हा जावं लागलं. आता गेलो आहे तर तिथे सुखी आहे. दिल्या घरी तू सुखी राहा. आणि राहायला प्रश्न घरी सुखी आहात का? हां, मी सुखी आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो, मी ॲम्बिशियस पॉलिटिशियन नाही, मी कन्व्हिक्शन ओरिएंटेड पॉलिटिशियन आहे. आणि मला आजपर्यंत जे मिळालं ते न मागता मिळालं. मी BJPचा अध्यक्ष झालो, मी माझा बायोडाटा नाही काढला कधी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी कुठल्याही प्रधानमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही आहे. मला माझ्या अवकादीपेक्षा आणि हैसियतपेक्षा खूप चांगलं काम मिळालं आहे. आणि समाजाकरता, देशाकरता जेवढं करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करेन.